काय झालं आपण पाहिला असेल, त्यावरतीचा सुमटानकर होता. त्यामुळं तो जातीपातीच्या नावावर उभा राहिला. पण हा काळ जातीपातीचा आहे, हा काळ विकासाचा काळ आहे. खूप मोठा नुकसान झालं माझं. 20,000 मतं जरांगेच्या माणसांना मिळाली, त्यामुळं माझं 20,000ची लीड कमी झाली. सुमटानकराला 10,000 मिळाली, तीसुद्धा आमचीच मतं होती. आता माझी परिस्थिती काय चांगली नाही. तर काय पाहिजे मला, एखादी मला गाडी द्या म्हणलं, जुनी असली तरी चालते म्हणलं. जुनी असली तरी चालते. तर त्यांनी मला एक नवी बोलोरो कंपनीला नांदेडला सांगितलं आणि बोलोरो गाडी मला नवी त्या काळात त्यांनी मला घेऊन दिली. शेतकऱ्याचा मुलगा ते हॅट्रिक करणारा आमदार अशी ओळख असलेले तानाजी मुटकुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझ्यासोबत आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू आहेत आणि अधिवेशनामध्ये तानाजी मुटकुळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी मी बोलणार आहे, त्यांना बोलतं करणार आहे, त्यांचा हा एकंदरीत राजकीय प्रवास. मुटकुळे साहेब, तुमचं अभिनंदन. हॅट्रिक केली, कसं पाहता तुमच्या या पूर्ण प्रवासाकडे? माझा जन्म आडगाव तालुका हिंगोली येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. माझे वडीलसुद्धा जिल्हा परिषद परभणीचे 2 वेळेस सदस्य होते. म्हणजे एकत्र जिल्हा असताना जिल्हा आणि हिंगोली पंचायत समितीचे सभापतीसुद्धा होते. DCC बँकेचे 2दा डायरेक्टर होते जिल्हा. त्यामुळं मुळातच राजकीय पिंड असलेलं आमचं घराणं आणि एक साधेपणाची राहणी, उच्च विचार असं आमच्या घराचा नावलौकिक आमच्या विधानसभेत आहे. 2000 साली स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची मी परळी येथे भेट घेतली आणि त्यांना मी म्हणालो की मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्या. तर ते मला म्हणाले की तू कशासाठी आला, तू विधानसभेचं तिकीट पाहिजे का? मी त्यांना म्हणलं, साहेब कोण काही देतो म्हणले की देतेच का? माझी जर ताकद असली, तुम्हाला जर वाटलं की वा निवडून येऊ शकते, तर मला गावाकडून तुम्ही बोलवून तिकीट देणार. त्यामुळं मला आता तुमच्याकडून काहीच मागायचं नाही. आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2000 साली आलो आणि जिल्हाध्यक्षसुद्धा 2002 साली मला मुंडे साहेबांनी जिल्हाध्यक्ष केलं. त्यानंतर 2009च्या निवडणुकीत त्यांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं. माझ्या प्रचारात सुद्धा गोपीनाथरावजी मुंडे साहेब आले होते. तोच किस्सा विचारायचा की गोपीनाथ मुंडे साहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं, त्यावेळेस काहीतरी म्हटले होते आणि काय तो प्रसंग होता नेमका? गोपीनाथरावजी मुंडे म्हणले, बाबा मी तू तिकीट प्रेस्टिज करून दिलं, तो निवडा आला पाहिजे. आणि ते आमच्या शेनगावच्या सभेला सुद्धा आले होते आणि केवळ 3900 मतांनी माझा पराभव झाला. पण त्यानंतर मी खचलो नाही आणि सतत भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यासोबत पक्षाचं काम करत राहिलो. आणि 2014 सालीसुद्धा पुन्हा तिकीट मला पार्टीनं दिलं. त्यावेळेस स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब नव्हते, पण पंकजाताईच्या सोबत त्यांच्या सोबत राहून त्यांच्याशी अत्यंत जवळीक त्या कुटुंबाशी माझी आहे. त्यामुळं मला तिकिटाची काय अडचण झाली नाही. आणि 2014 साली मला पुन्हा तिकीट मिळालं आणि मोठ्या फरकानं मी विजय झालो. पुन्हा 2019ला सुद्धा मला विजय मिळाला. 2024ला सुद्धा मला विजय मिळाला. असा हा प्रवास करत करत मी इथपर्यंत आलो. हिंगोली विधानसभेत सिंचनाचा जो अनुशेष होता, परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याला एका जागी होता, त्यावेळेस आमचा जिल्ह्याकडं कधी कोणी पाहिलं नाही. आमच्या जिल्ह्यात कयाधू नदी आहे, पेनगंगा नदी आहे, पूर्णा नदी आहे. तिन्ही नद्या आमच्या विधानसभेतून वाहतात, पण त्यावर एकही बंधारा बांधण्याचं काम पूर्वीच्या सरकारनं, पूर्वीच्या आमदारांनी केलं नाही. पण ते भाग्य मला मिळालं. मी 2017 साली त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना हा विषय समजून सांगितला आणि त्यांनी राज्यपाल महोदयाकडं शिफारस केली की हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष आहे. केवळ 10% सिंचन आमच्या जिल्ह्याचं, विधानसभेचं, जिल्ह्याचं होतं. म्हणून केळकर समितीनं 35% सिंचन असलं पाहिजेत असा नियम आहे. पण आमचं केवळ 11% सिंचन होतं, म्हणून सिंचनाचा अनुशेषसुद्धा राज्यपाल महोदयानं मान्य करून दिला. आणि आज आमच्या कयाधू नदीवर आम्ही 25 बंधारे मागच्या पंचवार्षिकमध्ये बांधले आणि 80 किलोमीटर पाणी आम्ही थांबवण्याचं काम केलं आहे.
गावागावात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नद्या नाल्या खोल करून त्यावर बंधारे बांधण्याचं काम केलं. विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. नवे 132 केवीचे एक सबस्टेशन आमचं कार्यान्वित झालं आणि दुसऱ्याचं टेंडर लागलेलं आहे. 433 केवीसुद्धा आमच्या विधानसभेत मी निर्माण केल्या. म्हणून विजेचा तुटवडा एवढा प्रमाणात आमच्याकडं नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आदरणीय पंकजाताई मुंडे ह्या ग्रामविकास मंत्री होत्या. त्या काळात गावागावातले छोटे मोठे रस्ते बांधण्याचं काम आम्ही केलं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मोठे रस्तेसुद्धा बांधण्याचं काम आम्ही केलं. आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून एकंदरीत तुम्ही मुटकुळे साहेब विकास कामं तुमच्या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचंच फलित म्हणून तुम्ही 3 वेळेस आमदार झालेले आहेत, हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. मी 2024च्या निवडणुकीकडे थेट तुम्हाला घेऊन जातोय. तुमच्या पुढे आव्हान होतं भाऊराव पाटील गोरेगावकर ज्यांनी महाविकास आघाडीतून बंडखोरी केली होती. त्यानंतर तुमच्याच पक्षातून सोमठाणकर पाटील यांनी सुद्धा बंडखोरी केली आणि रुपाली पाटील ह्या तुमच्यापुढे प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. कशा प्रकारे घेरलं होतं तुम्हाला? हे चक्रव्यूह तुमच्या भोवती तयार झालं होतं आणि त्याच्यातून कसे बाहेर पडलात? 2024च्या निवडणुकीत सर्वच पक्ष माझ्या विरोधात बोलायचे. मग त्यामध्ये शिवसेना आमची युती असतानासुद्धा शिवसेनेचे 2 शकलं पडले. त्यामुळं शिवसैनिक पूर्णच्या पूर्ण उभाटासोबत होते. राष्ट्रवादीचे सुद्धा 2 शकलं पडले. नुसती मना युती होती, पण आम्हाला एका मताची सुद्धा मदत त्यांची झाली नाही. पण विकास हाच एक मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढवली आणि विकासानंच मला तारलं. मग ते शहर, हिंगोली शहर असो, शेनगाव शहर असो किंवा ग्रामीण भागातलं कामं असो, ती कामं मला तारण्याचं काम त्या कामांनी केलं. तुमचे विरोधक हे टोकदार शब्दांनी बोलतात, तुमच्यावर टीका करतात, पण तानाजी मुटकुळे हसतमुख असतात आणि फार मोजकं बोलतात आणि अशी टोकाची भाषा वापरत नाहीत. ही स्ट्रॅटेजी म्हणायची की तुमचा स्वभाव म्हणायचा? नाही, बोलून का होत असतंय, काम महत्त्वाचं असतंय. बोलल्यानं बोलाची कडी बोलाचा भात होत आहे. म्हणून मी पत्रकार परिषद घेताना सुद्धा मी त्यांच्याकडं ऑर्डर देतो, पत्रकारांना असे ऑर्डर वाटतो आणि नंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलतो. तो माझा स्वभाव आहे आणि मोठ्या गप्पा करायच्या नाही असं मी ठरवलेलं आहे. कोणाला खोटी आश्वासन द्यायची नाही हे सुद्धा मी ठरवलं आहे. आणि गावातल्या अखेरच्या माणसापर्यंत न्याय कसा मिळेल हाच विचार मी करतो. आणि फोन कोणाचा आला तरी त्या उचलतो, त्यांच्याशी संवाद साधतो. त्यामुळं मला कुठली अडचण नाही. आमचे गरीब कार्यकर्ते, आमची गोरगरीब जनता माझ्यासोबत आहे. सोमठाणकर का दुखावले गेले बरं? ते का त्यांनी असा निर्णय घेतला? एक जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना होता. आणि ज्यावेळेस मी माणूस म्हणतो, मी शब्द ज्याच्या मनात येईल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. आपण इतिहास पाहिला आहे. रावणासारखा एक बलाढ्याचं काय झालं राजाचं, त्याचबरोबर अनेक लोकांचं काय झालं आपण पाहिलं असेल. त्यावरतीचा सोमठाणकर होता. त्यामुळं तो जातीपातीच्या नावावर उभा राहिला. पण हा काळ जातीपातीचा आहे, हा काळ विकासाचा काळ आहे. जुन्या काळात जातीपातीवर राजकारण चाललं, पण आता विकासावर राजकारण चालतं आहे. विकास हाच एक मुद्दा आणि तानाजी मुटकुळेवर विश्वास लोकांचा होता. म्हणून मी पुन्हा 2024 साली निवडून आलो. सरांगे फॅक्टर हा फार जोरात चालेल असं हिंगोलीत असं म्हटलं गेलं होतं. मात्र त्या फॅक्टरचा तुम्हाला फायदा झाला की तोटा झाला की काय नेमकं? खूप मोठा नुकसान झालं माझं. 20,000 मतं जरांगेच्या माणसांना मिळाली. त्यामुळं माझं 20,000ची लीड कमी झाली. सोमठाणकराला 10,000 मिळाली, तीसुद्धा आमचीच मतं होती. म्हणजे 30,000 लीड माझी त्यांच्यामुळं कमी झाली दोघांमुळे. कशा प्रकारचा त्यांचा प्रचार केला जात होता? तुमच्या विरोधात काय काय बोलत होते? माझ्या विरोधात ते काहीतरी उलटं सुलटं लोकांना सांगायचे की बाबा आमदार काय काम करत नाही आणि घर बांधलं फलानं विचानं, अशा गोष्टी सांगायचे उलट्या सुलट्या. आणि सगळेच माझ्या विरोधात बोलायचे. लोकांपर्यंत कसं लोकांना हॅमरिंग करता येईल, त्यांच्या मनात कसं पोचवता येईल हा प्रयत्न सगळ्याच उमेदवारांनी केला. हिंगोली विधानसभा म्हणलं की पाटलांचं प्रस्थ होतं, म्हणजे भाऊराव पाटील असतील किंवा साहेबराव पाटील असतील. मात्र तुम्ही दोन्ही पाटलांना आता लोळवलंय निवडणुकीमध्ये. हे कसं साध्य झालं? त्यांच्याकडे सत्ता होती. साहेबराव पाटील गोरेगावकर साहेबसुद्धा आमदार होते. त्यांचा मुलगा ज्यांची पत्नी उभी होती ते सुद्धा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, सभापती होती. जी बाई आता उभी होती त्यासुद्धा जिल्हा परिषदच्या सभापती होत्या. पण मनाले एकही काम केलं
असं त्यांना दाखवाय कुठंच नव्हतं. मग ते भाऊराव पाटील 15 वर्ष आमदार होते, पण एक सुद्धा काम करण्याचं काम त्यांनी केलं नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं मोठ्या प्रमाणात. तुमचे राजकारणातील आयडॉल कोण आहेत? म्हणजे तुम्ही कोणाला फॉलो करता, कोणाला मानता, आदर्श कोणाला समजता? एकच राजा आमचा देवेंद्र फडणवीस आजचा, त्याच्या पाठीशी राहून त्यांनी सांगितले काम निष्ठेने करायचं. तुम्हाला कुणाची राजकीय स्टाईल आवडती काम करायची? म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षातले नेते सांगू शकता. मुंडे साहेबाच्या संपर्कात जवळपास 15 वर्ष होतो मी. त्यांची स्टाईल मला आवडायची की सामान्य कार्यकर्त्यांना बोलायचं, त्यांना त्यांची जवळीक विचारायची. हा एक विचार माझ्या मनात मुंडे साहेबामुळे पेरला गेला. आता मुंडे साहेबाचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आशिया मतदारसंघामध्ये चर्चा असते की पहिलं जेव्हा तिकीट दिलं त्यावेळेस तुम्हाला एक गाडी त्यांनी दिली होती आणि प्रचार करा तुम्ही, असं काय घडलं होतं का? मुंडे साहेबांनी त्या काळात मला निवडणूक लढवायसाठी मोठा निधी दिला होता आणि निवडणूक हरल्यावर मी परळीला त्यांना भेटायला गेलो. म्हणलं साहेब मी निवडणूक हारलो. कसा हरला? मग त्यांना मी सांगितलं साहेब आता गरीब माणूस, म्हणलं मी काय, ती मोठी माणसं होती त्यामुळं थोड्या मतांना हरलो. आता माझी परिस्थिती काय चांगली नाही, तर काय पाहिजे मिळाली एखादी मला गाडी द्या. म्हणलं जुनी असली तरी चालते, म्हणलं जुनी असली तरी चालते. तर त्यांनी मला एक नवी बोलोरो कंपनीला नांदेडला सांगितलं आणि बोलोरो गाडी मला नवी त्या काळात त्यांनी मला घेऊन दिली 2009 साली. आणि त्या गाडीवर मी पूर्ण विधानसभाभर फिरत राहिलो. ती गाडी अजून वापरता का तुम्ही? हो, ती तशीच आमच्या घरी आहे. आता जुनी झाली ती, पण ती आठवण म्हणून आहे मुंडे साहेबांची. तुम्हाला जुनी गाडी ती आठवण म्हणून तुमच्याकडे आहे. असं वाटत नाही का बरं तुम्हाला की आता आपण मंत्री झालं पाहिजेत? नाही, पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो. मंत्री काय, मी मुख्यमंत्रीच आहे. माझं कुठलंही काम फडणवीस साहेब म्हणजे नाकारत नाहीत, त्यामुळं मला त्याची काय खंत वाटत नाही आणि त्याची कमी वाटत नाही की आपण मंत्री नाही याची. मतदारसंघासाठी काय तुमचं विजन आहे? आता काय करायचं पुढच्या या 5 वर्षात? आता मी पूर्ण पांधरण रस्ते करणार आहे. विधानसभेतले प्रत्येक शेतकऱ्याला वीज आमच्या लोकांना दिवसा मिळाली पाहिजे, त्यासाठीचा माझा प्रयत्न आहे. तुमच्या मतदारसंघातील 2 पाटील असतील, म्हणजे भाऊराव पाटील असतील आणि साहेबराव पाटील, ते एकाच गावचे आहेत. त्याच्यानंतर सोमठाणकर हे पण तुमच्या विरोधात उभे होते. या तिघांना काय सल्ला आहे तुमचा? त्यांनी आता मुकट्यानं घरी बसलं पाहिजे. आपला घरदार सांभाळून त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांना लोक काय नाकारतात का, तर त्यांनी पूर्ण राजकीय जीवनात कुठेही चांगलं काम करण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळं त्यांनी आता शांत बसलं पाहिजे, असा माझा सल्ला आहे त्यांना. शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाने आपण या मुलाखतीचा शेवट करूया. जातीपातीचं राजकारण तुमच्या मतदारसंघामध्ये किती झालं आहे? जातीपातीचा विषय आमच्याकडं नाही. आमच्याकडं विकासाचा विषय, शहाणी लोक आहेत आमच्या मतदारसंघात, त्यामुळे विकासावर विश्वास करणारी माणसं आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. तर हे होते भारतीय जनता पक्षाचे हिंगोली विधानसभेचे आमदार ज्यांनी हॅट्रिक केलेली आहे. त्यांनी आपला राजकीय प्रवास असेल, गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना जेव्हा 2009ला तिकीट दिलं त्यावेळेस त्यांना एक गाडी दिली होती. त्या गाडीबद्दल अनेक चर्चा होत होत्या, मात्र आज त्यांनी त्यांच्या तोंडून स्वतः ते जो काही घटनाक्रम होत होता सांगितला. शिवाय या मतदारसंघामध्ये काय काय घडलं, निवडणुकीत काय घडलं, या सगळ्यावर प्रकाश त्यांनी या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत टाकलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर.